मैत्रिणींनो, आता लगीन सराई सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत, पण मला वेळ मिळाला नाही, त्यामुळे मी काही उखाणे पाठवू शकले नाही. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांची माफी मागते. पण अजूनही लग्नाचा सीझन सुरू आहे, अजूनही लग्न होत आहेत. ज्यांची लग्न होऊन गेली आहेत त्यांचे बरेच कार्यविधी अजून पुढे असतील, पूजा असेल, गोंधळ असेल. तर नवीन लग्न झाल्यानंतर नवीन नवरी बरोबर करवली असेल, आई असेल, सासूबाई असतील, नंदुबाई असेल, तर सगळ्यांना उखाणे घ्यावे लागतात. तर बरेचसे उखाणे पोस्ट करायचे आहेत. त्यातील काही उखाणे आज मी पोस्ट करते आहे. आवडले तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला उखाणे कसे वाटले. नमस्कार. गृहप्रवेशाचे काही खास उखाणे. चिवड्यामध्ये घातले खोबऱ्याचे काप, चिवड्यामध्ये घातले खोबऱ्याचे काप आणि अर्चितरावांचं नाव घेऊन ओलांडलं मी उंबऱ्यावरचं माप. आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू महेश, आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू महेश, अर्चितरावांच्या नाव घेऊन मी केला गृहप्रवेश. हांड्यावर हांडे ठेवले 7, त्यावर ठेवली परात. हांड्यावर हांडे ठेवले 7 आणि त्यावर ठेवली परात. अर्चितरावांचं नाव घेते, सासूबाई आता येऊ का घरात. आशिया खंडामध्ये भारत माझी कंट्री, आशिया खंडामध्ये आहे भारत माझी कंट्री आणि अर्चितरावांचं नाव घेऊन राबाड्यांच्या घरात जोरदार करते एंट्री. 100 नंबरी सोनं म्हणजे अस्सल 52 कशी, 100 नंबरी सोनं म्हणजे अस्सल 52 कशी. अर्चितरावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी. समुद्ररूपी सागरात अमृतरूपी पेय, समुद्ररूपी सागरात अमृतरूपी पेय. अर्चितरावांचं ग्रहसौख्य वाढवणे आजपासून हेच माझे ध्येय. सासरचं निरांजन माहेरची फुलवात, सासरचे निरांजन माहेरची फुलवात. अर्चितरावांच्या सोबत संसाराला केली मी सुरुवात. महालक्ष्मी मंदिरात उदबत्तीचा वास, महालक्ष्मीच्या मंदिरात उदबत्तीचा वास आणि अर्चितरावांचं नाव घेते आज गृहप्रवेशा दिवशी खास. महालक्ष्मी मंदिरात तांदळांच्या राशी, महालक्ष्मीच्या मंदिरात तांदळाच्या राशी. अर्चितरावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी.